छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आज अत्यंत पवित्र असा दिवस पुरंदरच्या मातीसाठी। या मातीमध्ये शंभूराजांनी पुरंदर किल्ल्यावर जन्म घेतला आणि भूमी अत्यंत पावन अशी झाली। आज दुग्ध शर्करा योग आहे। 2 वर्षापूर्वी शेलार साहेबांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती केली की जसं आपण शिवनेरीला महाराजांची जयंती साजरी करतो कारण त्यांचा तिथे जन्म झाला, तशाच प्रकारे शंभूराजांचा जन्म हा पुरंदरला झाला असल्यामुळे शासकीय जयंती आपण करायला हवी। एका मिनिटामध्ये चंद्रकांत दादांनी ते ऍक्सेप्ट केलं डीपीडीसी मध्ये, आणि निवड ऍक्सेप्ट नाही केलं, त्यासाठी सगळी प्रोव्हिजन करून स्वतः 2 वर्ष सतत चंद्रकांत दादा हे या कार्यक्रमाला येत होते। आज मला आनंद वाटतोय की राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अतिशय प्रभावी असं एक मंत्रिमंडळातलं व्यक्तिमत्व, माझे तर 1996 पासूनची आमची मैत्री, असे आज इथे आपल्या या कार्यक्रमाला लागले। मी पुरंदरच्या जनतेच्या वतीने प्रथमतः त्यांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो। उदय सामंत साहेब सुद्धा आले होते, वर पालघर वगैरे एकत्र झाला, परंतु राज्यपाल त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात येत असल्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांना जाणं आवश्यक होतं आणि म्हणून ताबडतोब ते आपल्या सर्वांची रजा घेऊन निघून गेले होते। मी वर देखील म्हटलं, फक्त 2 शब्द सांगतो की हा पुरंदर महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही तालुक्याला एवढा राजकीय आणि त्याचप्रमाणे इतिहास असेल असं मला वाटत नाही। इतका मोठा इतिहास भक्ती आणि शक्तीने नटलेला हा संपूर्ण पुरंदर तालुका। जसं आता मॅडमने सांगितलं की होय, ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते आणि त्यांचा कमंडलू लुटला गेला आणि त्याच्यातून करा नदी झाली असं बोललं जातं। करा नदीच्या उगमापासून ते पांडेश्वर पर्यंत जवळजवळ मोठमोठी 10-15 पांडवकालीन मंदिरं शिवकालीन आहे, आणि म्हणून तपोवन म्हणून देखील ही भूमी मानली जाते। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बोलेश्वरचं मंदिर यादवकालीन राजांनी 3000 किलोमीटरहून येऊन इथे बनवलं, याच मातीत बनवलं का? संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत मल्हारी मात्र त्यांना महाराष्ट्रात इतर कुठे जायला नाही मिळाल, इथेच का आले? वीरचा मस्कोबा असेल, कानिकनाथ असेल, यमाई देवी असेल, प्रचंड मोठी देवस्थानं आणि जागृत देवस्थानं याने नटलेला हा संपूर्ण पुरंदर। शक्तीचा वारसा जर पाहिलं तर शंभूराजांचा जन्म इथे झाला। शिवाजी राजांची पहिली हिंदवी स्वराज्याची लढाई इतिहासात नोंद आहे, ती खळद आणि बेलसर या पुरंदरमध्येच झाली, आणि महाराजांनी ती पहिली लढाई फक्त 900 मावळे घेऊन 9000 यवनांचा पराभव करत ती जिंकली, त्याचा देखील इतिहास आहे। पानिपतची लढाई, पेशव्यांचा पहिली राजधानी इथे पुरंदर वाडा करून आहे शहर साहेब, प्रचंड मोठा वाडा आहे। पहिली पेशव्यांची राजधानी इथे होती। पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे इथेच त्यांनी कारभार पाहिला, राजधानी इथे होती आणि त्यांची समाधी देखील इथेच। ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू सोपानदेव महाराज, कदाचित त्यांनी विचार केला असता तर माऊली आळंदीमध्ये भावाच्या बाजूला त्यांनी समाधी घेतली असती, पण नाही, त्यांनी सासवडची पुरंदरची पवित्र भूमी निवडली आणि संजीवन समाधी सोपानदेव महाराजांनी माऊलींच्या बंधूंनी इथे घेतली। बाजूला आपला गणपती अष्टविनायक जागृत देवस्थान मोरगावचे, आणि म्हणून हे सगळं होत असताना आताचे जे इतिहास पाहिले तर ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिल्यांदा क्रांती करणारा कोण माणूस होता तर ते उमाजी नाईक होते। शेलार साहेब त्यांना इतकं हैराण करून टाकलं होतं त्यांनी ब्रिटिशांना, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना पकडलं फंदफितूरमध्ये, जो आपल्याला शाप आहे, आणि त्यांना फाशी दिलं गेलं पुण्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर। महात्मा फुलेंचा सुद्धा वारसा या संपूर्ण पुरंदरला आहे। पुढील 10,000 वर्षात होणे नाही असं ज्यांच्यासाठी बोललं जातं की प्रत्येक फील्डमध्ये, सिने क्षेत्रात नंबर 1, नाट्य क्षेत्रात नंबर 1, पत्रकारितेमध्ये नंबर 1, राजकारणात नंबर 1, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये लिलया प्रवास करत नंबर 1चं क्षेत्र स्थान घेणारे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे देखील याच मातीत, आणि म्हणून या मातीला प्रचंड वारसा आहे. अनेक सरकारी अधिकारी शेलार साहेब आमच्या इथून तयार होत आहेत. एकेकाळी दुष्काळी भाग असं बोलणार आहे हा तालुका, पण विधानसभेत मी म्हटलं होतं मी दुष्काळात जन्म घेतलाय पण दुष्काळात मरणार नाही. आणि आज गुंजवणीचं पाणी, पुरंदर उपसाचं पाणी, इंटरनॅशनल एअरपोर्ट साहेब पुढच्या 5 वर्षात पुरंदर हा महाराष्ट्रात 1 नंबरला असेल. महाराष्ट्रात मी बारामतीचं पुढे जाईल सांगतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवीन पुणे, मुंबई, नवी मुंबई. तसं उरसंगी, देवाचीवाडी, वडकी, सासवड आणि जेजुरी नगरपालिका मिळून उद्याची पुढच्या 4-5 वर्षातली नवीन पुणे महानगरपालिका ही होणार. आणि प्रचंड व्यवसायाच्या संधी या आमच्या तरुणांना मिळतात, शेतकऱ्यांना पाणी मिळणार. आणि म्हणून एक चांगलं भवितव्य हे तालुक्याचं असताना मी आमदार झालो साहेब त्यावेळेस रस्ते सुद्धा नव्हते. मला आवर्जून सांगावं असं वाटेल, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी, शेलार साहेब प्रचंड उपकार आमच्या पुरंदरवर केले. एक रस्ता दंड होता, आज रस्ता शिल्लक नाही. सगळे रस्ते 178 किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून पास करून दिले. गुंजवणीचं धरण बांधण्यासाठी पूर्ण पैसे देत, पूर्ण स्वायत्तता दिली म्हणून ते धरण बांधलं गेलं. लार्सन टोबळे सारख्या कंपनीला ऑर्डर देताना साहेबांनी प्रचंड मदत केली, त्याच्यामुळे तो 1000 कोटीचा पाईपलाईनचा प्रकल्प मध्ये 5 वर्ष रखडला, पण आता 13 किलोमीटर पूर्ण झाला. आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांनी आजच्या या दिवशी सर्वांनी एक प्रेरणा इथूनही घेतली पाहिजे की या पुरंदरच्या मातीमध्ये आपण जन्म घेतलाय, आपल्या धमन्यांमध्ये कुठचं रक्त आहे. आणि निश्चितपणे राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आपण सर्वांनी शंभूराजांच्याकडून प्रेरणा घेत याच्यात सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती आजच्या या दिवशी करत मी शेलार साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याबरोबर त्यांनी किती संवेदनशील माणूस आहे. वर जाता जाता मला म्हणाले, मी म्हटलं माची वर आहे, जिथे राजांचा जन्म झाला ती माची वर आहे. ज्या वाड्यामध्ये ते खेळले तो वाडा फक्त भिंती दगडी आहे, बाकी पडलेला आहे. आपल्याला याचं संवर्धन करण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना बोलारे म्हणे मीच मंत्री आहे, ताबडतोब मिटिंग लावतो आणि संपूर्ण पुरातत्व खात्यापासून पीडब्ल्यू पासून सर्व लोकांना, म्हणजे आम्ही साहेब जेजुरीचा खंडोबाचा विकास आराखडा 70 वर्ष झाली होती पण कोणी पाहिलं नव्हतं. 275 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकरांनी त्या गडाचं संवर्धन केलं होतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लोकांनी हा विकास आराखडा 346 कोटीचा, आणि महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि आपलं सरकार आल्याबरोबर पहिल्या मीटिंगमध्ये, पहिल्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये त्याला मान्यता देत 109 कोटी ट्रान्सफर केले. काम आता संपत आलंय, पुढचं काम 100 कोटीचं मंजुरी होते. आणि म्हणून प्रचंड उपकार हे साहेबांचे भाजप सेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाला पूर्ण कळातली मिळाले. मी एक निमित्त आहे, माझं नाव एक निमित्त आहे, पण निश्चितपणे भूमीचा आणि आपल्या मातृभूमीचा पान फेडण्यासाठी ज्याला आपला शब्द मराठीत आहे, ती जी काही संधी मला मिळाली त्याच्यातून तो मला आनंद आहे. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पुरंदरचा विकास आराखडा, पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा, संभाजीराजांचं जन्मस्थळ, त्यांचं वाडा, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये शेलार साहेब स्वतः लक्ष घालून या बाबतीतली घोषणा ते करतील अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करत मी आपल्या रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आताच अतिशय आश्वासक अशा गोष्टी आपल्याला माननीय आमदार साहेबांनी सांगितलेल्या आहेत. आणि खरं तर सगळ्याच बाबतीत ज्यांचा आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराजांचं, तरुणांसमोर जर युथ आयकॉन म्हणून कोणी हवं असेल तर ते संभाजी महाराज हवेत असं निश्चितपणे म्हणावं असं वाटतं. कारण केवळ शौर्य नव्हे, शौर्यामध्ये तर ते रणधुरंधर होते, पण बुद्धी चातुर्यही तेवढंच होतं. बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे आणि एक सर्वांगीण असं व्यक्तिमत्व, राष्ट्रप्रेमाचा आदर्श असणारं असं व्यक्तिमत्व. आणि आज हाच आदर्श तरुणांपुढे ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनातून जयतु शंभू हा 100 कलावंतांचा सहभाग असलेला कार्यक्रम यानंतर आपण अनुभवणार आहोत. ही आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट की रयतेचा राजा असावा हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे तो आजही या भूमीमध्ये सुरू आहे. आणि आपल्या रयतेशी संपर्क असणारे असे मंत्री महोदय आपल्याला लाभतात ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आमदार आशिष शेलार साहेब यांना मी विनंती करते की या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या जयतु शंभू
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तिथले स्थानिक आमदार आणि ज्यांची लोकप्रियता आणि कार्यकर्तृत्व हे या पुरंदरमध्ये सामान्य नागरिकांना माहिती आहे, असे आमचे मित्र विजय बापू शिवतारे या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असलेले दौंडचे आपले आमदार आरामशेव की ज्यांचं नाव घेतल्यावरच पडझड सुरू होते समोर त्यांची, असे राहुल कुलजी, आमच्या विभागाचे संचालक विभीषण चौरेजी, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, आजचा दिवस हा अतिशय पावन दिवस आहे. आजचा दिवस हा प्रेरणा दिवस आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्र आणि हिंदुस्थानच्या धर्मरक्षकाचा जन्मदिवस आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे जन्म जयंती, आणि त्या निमित्ताने पुरंदरमध्ये ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला त्या पावन मातीला स्पर्श करून डोक्याला लावण्याची संधी मला मिळाली, यापेक्षा माझ्या आयुष्यातली पावन गोष्ट होती. मी धन्यवाद व्यक्त करीन त्या ठिकाणी विजय बापू तुमचे, चंद्रकांत दादा पाटलांचे, की जसे आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि सोहळा रायगडावर शासकीय इतमामात होतो, तसा इथे झाला पाहिजे ही कल्पना आपण सुचवली. चंद्रकांत दादा पाटील आणि सगळ्यांनी ती पुढे नेली. आज आपण एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. हे पहिलं वर्ष आहे. यापुढे सातत्याने सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाची सलामी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन म्हणून चांगला सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी करेल. हा पहिला कार्यक्रम. पुढच्या वेळेला योग्य वेळ सगळ्यांना घेऊन त्याची व्याप्ती आपण वाढवू. आणि जयतू शंभू 100 कलाकार, वासुदेव, गोंधळी, ढोल, गाणं, प्रेरणागीत या सगळ्यांनी भरलेला असा सांस्कृतिक कार्यक्रम हे महाराष्ट्राचं सरकार तुमच्या सगळ्या समोर, महाराष्ट्र समोर मांडताना अभिमान आम्हाला वाटतो. मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, सर्व विभागाला राहुल कुल थोडी बहुत खात्री लागली बजेटमध्ये, पण सांस्कृतिक विभागाला गेल्या वेळेपेक्षा जास्त बजेट या नेतृत्वाने दिलं, म्हणून हे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू शकतो. छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणा यासाठी आहे, आदर्श पुत्र कसा असावा, छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा. आदर्श राजा कसा असावा, तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा. आदर्श योद्धा कसा असावा, छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा. पराक्रमी नेतृत्व कसं असावं, छत्रपती संभाजी महाराजांसारखं असावं. आपल्या पिताने जे हिंदवी स्वराज्य ही संकल्पना मांडली, माझा मृत्यू झाला तरी शत्रू समोर मी झुकणार नाही, हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देईन, हे छत्रपती संभाजी महाराज. आपल्या बालपणामध्ये, खेळल्या भागडण्याच्या वयामध्ये आपण तो आणि विविध स्वारी दौरे यावर छत्रपती संभाजी महाराज गेले आहेत. आग्र्याचा किस्सा आपल्याला माहिती आहे.
प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्या बालवयात सुद्धा मग बाजूला करून छत्रपती संभाजी महाराजांबरोबर सैन्य देऊन त्याआधी न डगमगलेला राजा, बालराजा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने आपण पाहिला आहे. छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेच्या क्रूर बलाढ्य असलेल्या औरंगजेबासमोर 1-2 नाही 9 वर्षापेक्षा जास्त लढले, झुकले नाही, मृत्यू पत्करला, पण धर्म सोडला नाही. आणि म्हणून धर्मरक्षक ही उपाधी ही छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली. मातृ आणि पितृ छत्र हरपल्यानंतर सुद्धा उरलेल्या परिवाराची माझी जबाबदारी आहे. सावत्र भाई असो की सावत्र आई असो, असं विशाल मन त्यावेळेस ज्या राज्याचं होतं तो छत्रपती संभाजी महाराज. राज्य कारभार, न्याय निवाडा, शत्रूशी झुंज याचा आदर्श उदाहरण छत्रपती संभाजी महाराज आहे. आणि म्हणून आज त्यांना नतमस्तक होताना त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी, हीच आपली भूमिका आहे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे. आणि केवळ तेवढंच नाही मित्रांनो, प्रचंड बुद्धिमान, भाषा प्रभू, शब्द प्रभू म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. संस्कृतचे प्रगाढ अभ्यासक, संस्कृत मध्ये त्यांनी लिहिलं आहे, मराठीत लिखाण केलंय, इंग्लिशची जाण. आणि मग पुरंदरच्या आपल्या नागरिकांना मला सांगायचंय, शिवतारे साहेब तुम्ही आणि मी अभ्यास घेतला, छावा सिनेमामध्ये सुद्धा नीट लक्ष दिलं तर लक्षात येईल. ज्या वेळेला राज्याभिषेकाला छत्रपती संभाजी निघाले, एक इंग्रज फटकन समोरून अधिकारी आलाय, त्याला आपल्या लक्षात आलं नसेल, पुन्हा बघा त्या कॅरेक्टर मधला संभाजी महाराज इंग्लिश मध्ये बोलतो, आय होप युअर एक्सलन्स इज वेल. ते सहज बघताना आपल्या लक्षात नसेल आलं, पण इंग्रजी सुद्धा माझ्या राजाला त्याची जाण होती. अहो हिंदीमध्ये ग्रंथ लिहिले, अजरामर ग्रंथ लिहिले, आणि प्रजावात्सल्य इतकं भयंकर होत. असा हा राजा खूप लवकर 30 मध्ये त्याचं बलिदान झालं. हिंदुस्थानचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज जर पूर्ण जगले असते तर कदाचित वेगळा झाला असता. आणि म्हणून आज त्यांचे विचार, त्यांचा पराक्रम, त्यांची प्रेरणा, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा भाषा प्रभू हे अंगीकारणं ही आपली भूमिका असली पाहिजे. आणि त्या भूमिकेतून काम केलं पाहिजे. महाराष्ट्राचं सरकार त्यात तसूभरी काम मागे पडलेलं आहे. मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे, या वर्षी प्रथम राहुल गुरुजी आपण छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत असा पुरस्कार यावर्षी प्रथम वर्षी आपण घोषित केला. आणि तो सुद्धा आपण दिला, तो सावरकरांच्या गीताला दिला. अनादि मी अनंत मी अवैध मी मला, या गीताला ज्या प्रेरणा जगण्याची, राष्ट्रासाठी जगण्याची आहे, त्या सावरकरांच्या गीताला पहिल्या वर्षीच छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत पुरस्कार तो सुद्धा बापू कुठे दिला घोषित, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याला वर्ल्ड युनेस्को मध्ये जागतिक वारसाचं स्थान मिळावं म्हणून युनेस्कोला मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. त्यावेळेला पॅरिसला मार्सेच्या बंदरात जिथे सावरकरजी पोहून ज्या ठिकाणी पोहोचले होते, दुर्दैवाने अटक झाली, त्या ठिकाणून जगातला पहिला हा पुरस्कार आपण घोषित केला. आणि म्हणून या वर्षी जसा इथे कार्यक्रम होतो,
365 दिवसात आपल्या विभागाकडून आपण ठरवलंय, एका वर्षात दिवस 365 असतील, तर महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे, नाट्य संस्कृतीचे, लोककलेचे, लोकसंगीताचे, लोकवृंदाचे, प्रेरणा गीताचे, प्रेरणा महत्वाचे, विभूतींचे असे 365 दिवसात थोडके नाही 1200 कार्यक्रम महाराष्ट्रात करणार आहोत. 1200 कार्यक्रम. आणि म्हणून या अहिल्याबाई होळकरांच्या प्रेरणा जागृत करण्यासाठी सुद्धा कार्यक्रम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे सोपानदेवाची जिवंत समाधी आहे. आपण मागण्या करण्याआधी सांगतो, आपण पुढच्या 2 महिन्यात संत ज्ञानेश्वरांच्या 750 जन्म वर्षाचे कार्यक्रम सुरू करतो. एक कार्यक्रम सोपानदेवाच्या जिवंत समाधीच्या इथे विभागाकडनं आपण करतो. आणि म्हणून हे सरकार तुमचं सरकार, हे सरकार देवेंद्रजींचं, एकनाथजींचं, अजितदादांचं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला समर्पित सरकार आहे. हे सरकार हिंदू धर्म रक्षक संभाजी महाराजांना समर्पित आहे. आणि म्हणून आजच्या जय तू शंभू कार्यक्रमातून तो आनंद, तो विचार आपण सगळ्यांनी घ्यावा, एवढंच त्या ठिकाणी मी मांडतो. आणि मला जावंच लागेल, त्याची परवानगी मागतो आणि निघतो. कार्यक्रम चालू राहणार आहे, आपण नक्की त्याचा आस्वाद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. आज